विद्यार्थी मित्रो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपलं ऑनलाईन शिक्षण हे चालू आहे। मागील वर्षी आपल्या शिक्षणामध्ये निश्चितपणाने अडथळे आलेले होते। सातत्याने आपलं शिक्षण हे पूर्ण होऊ शकलं नाही। काही महिनेच आपण हे शिक्षण देऊ शकलो आणि या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाच्या वतीनं मागील वर्षीच्या शिक्षणामध्ये ज्या काही उणिवा राहिल्या असतील, ज्या काही आपल्या अध्ययन निष्पत्तीमध्ये अडचणी आलेल्या असतील, शिकण्यामध्ये काही अडथळे आले असतील, त्या गोष्टी पूर्ण व्हाव्यात आणि त्याची पुन्हा एकदा उजळणी व्हावी या अनुषंगानं हा सेतू अभ्यासक्रम आपण पूर्ण करत आहोत। गेली 32 दिवस आपण या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत ज्या काही बाबी सांगितलेल्या असतील, ज्या काही कृती सांगितलेल्या असतील, त्या निश्चितपणाने आपण पूर्ण करत आहोत। 15व्या दिवशी एक चाचणी आपण पूर्ण केलेली आहे आणि 30व्या दिवशी दुसरी चाचणी आपण पूर्ण केलेली आहे आणि निश्चितपणानं आपण या सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मागील वर्षाच्या ज्या काही उणिवा राहिल्या असतील, शिक्षणामधल्या काही गोष्टी आपल्याला समजलेल्या नसतील, त्याची पुन्हा एकदा उजळणीच्या रूपामध्ये ते आपण पूर्ण करत आहोत। आता यानंतरचा जो आठवडा आहे, या आठवड्यामध्ये आपल्याला कोणत्या कृती करावयाच्या आहेत त्याच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। पहिली चाचणी, दुसरी चाचणी आपण सोडवून ती शिक्षकांच्या व्हॉट्सॲपवरती पाठवलेली असालच। 45व्या दिवशी आपण तिसरी चाचणी पूर्ण करून हा सेतूचा अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि मग खऱ्या अर्थानं मग या 10वीच्या अभ्यासक्रमाला आपण नव्यानं सुरुवात करू शकता। आता या सेतूच्या मध्ये ज्या काही गोष्टी, ज्या काही कृती, ज्या तुम्हाला बाबी करायला सांगितलेल्या होत्या त्या निश्चितपणानं तुम्ही तुमच्या वहीमध्ये पूर्ण केलेल्या असाल। काही शंका तुमच्या असतील त्या तुम्ही विचारलाही असाल। व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शंकांचं निरसन करून घेतलेलं आहात, फोन करून तुम्ही काही शंकांचं निरसन करून घेतलेलं आहात। त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला या सेतूमधून ज्या काही गोष्टी तुमच्या मागील वर्षी राहिलेल्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत अशी आपण या ठिकाणी खात्री बाळगू शकतो। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिवस 33वा अर्थात 2 ऑगस्ट या दिवशी नेमक्या कोणत्या कृती करावयाच्या आहेत आणि त्यानंतर आपण काय काय बाबी करणार आहोत याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करावयाची आहे। तेव्हा दिवस 33वा लेखन क्षमतेवरती आधारित हा भाग आपल्याला इथं पूर्ण करावयाचा आहे। व्याकरणावरती आधारित हा घटक आहे आणि तो घटक म्हणजे समानार्थी शब्द। तर समानार्थी शब्द म्हणजे नेमकं काय याची माहितीही तुम्हाला निश्चितपणानं झालेली आहे। एखाद्या शब्दाला समानार्थी शब्द असू शकतात आणि या समानार्थी शब्दाच्या घटकाची परिपूर्ण तयारी जर तुमची झाली तर निश्चितपणानं तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार असाल तर तिथंही हा घटक खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून या अनुषंगानं आपल्याला याची पुन्हा एकदा चर्चा या निमित्तानं करावयाची आहे। समानार्थी शब्द म्हणजे काय तर पर्यायवाची शब्द। एखाद्या शब्दाला एक पर्याय दुसरा असतो, तो पर्यायवाची शब्द म्हणजे एखाद्या शब्दासाठी आपण त्याच अर्थाचा जेव्हा दुसरा शब्द त्या ठिकाणी लिहित असतो तो शब्द म्हणजेच आपण त्याला त्या शब्दाचा समानार्थी शब्द असं म्हणत असतो। असे अनेक खूप शब्द आहेत ज्याचा आपण वारंवार आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा वापर करत असतो की एका शब्दाला पर्यायवाचे अनेक शब्द हे असतात आणि त्या शब्दांनाच आपण समानार्थी शब्द हे म्हणत असतो। समानार्थी शब्द जेवढे तुम्ही लक्षात ठेवाल किंवा जेवढे त्यांचं वाचन कराल त्यावेळा तुमच्या शब्दांच्या संपत्तीमध्ये भर पडणार आहे। म्हणजे तुमचा जो भाषिक विकास अपेक्षित आहे तो भाषिक विकास साधण्यासाठी, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी, तुमच्या शब्दसंपत्तीत भर पडण्यासाठी आपल्याला या समानार्थी शब्दांचा अधिक अभ्यास होणं अपेक्षित आहे आणि म्हणून या 33व्या दिवशी आपण समानार्थी शब्द यावरती कृती पूर्ण करणार आहात। यामधल्या ज्या 4 संकल्पना आहेत, 4 संकल्पनेमधली जी पहिली संकल्पना आहे ती म्हणजे जाणून घेऊया। या अंतर्गत एक उतारा आपल्यासमोर दिलेला आहे, तो उतारा आपण वाचूया। त्या उतार्यामधून तुम्हाला काय समजतं, वाचत असतानाच तुम्हाला काही बाबी जाणवणार आहेत त्या आपण लक्षपूर्वक ऐकूया। आई आज सकाळी लवकर उठली, पाणी भरले, सकाळची जेवणाची तयारी केली। आज आम्हाला तिने बागेत जायचे वचन दिले होते। बागेत जाण्यासाठी मी सकाळपासूनच तिच्या मागे लागलो। माझी बहीण आईला कामात मदत करत होती। मी आईला दुकानातून काही सामान आणायला मदत केली। सायंकाळी मी, आई व ताई बागेत गेलो। बागेत खूप फुले होती।
आई एका झाडाखाली बसली. जोराचा वारा सुटला होता. झाडावरून पाने पडत होती. मुले खेळात दंग झाली होती. आज मला खूप आनंद झाला. आता हा उतारा वाचल्यानंतर तुमच्यासाठी काही कृती या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. काय करायचं आहे आता? या उतार्यामध्ये काही शब्द असे आहेत की त्याच्या खाली अधोरेखित केलेले, अंडरलाईन केलेला आहे. त्या शब्दांचा आपल्याला आता इथे विचार करायचा आहे. उदाहरणार्थ पहिला शब्द आहे आई. त्या शब्दाखाली अधोरेखित केलं आई. या शब्दाला पर्यायवाची शब्द कोणकोणते आहेत किंवा आईला समानार्थी शब्द कोणते आहेत? तर माता आहे, जननी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आता या परिच्छेदामधील ज्या काही शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत त्याचे पर्यायवाची शब्द शोधायचे आहेत. समानार्थी शब्द आपण शोधणार आहात आणि त्याच्यावर आधारित ज्या कृती खाली दिलेल्या आहेत ते आपण इथं करायचं आहे. पहिला प्रश्न आहे पहा. उतार्यातील अधोरेखित केलेल्या खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. जसं मी आता सांगितले तुम्हाला, याच्यामध्ये जे अधोरेखित केलेले शब्द आहेत त्यांचे पर्यायवाची शब्द आपण शोधणार आहोत आणि मग त्याच्यावर काही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. आई, पाणी, फुले, झाडे याला पर्यायवाची म्हणजे याला समानार्थी शब्द कोणते आहेत हे आपण लिहून ठेवायचं आहे. दुसरा प्रश्न त्यातलाच आहे. खालील शब्दांच्या समानार्थाचे शब्द उतार्यात शोधायचा आहे. आता इथं दिलेला आहे शब्द सहाय्य. तर सहाय्याला पर्यायवाची शब्द किंवा समानार्थी शब्द आहेत, पण या उतार्यामध्ये कोणता शब्द आलेला आहे की जो सहाय्याला समानार्थी शब्द आहे? याचं उत्तर मी या ठिकाणी सांगतो आहे की माझी बहीण आईला कामात मदत करत होती. आता इथं सहाय्य या शब्दाला पर्यायवाची अर्थात समानार्थी शब्द आहे मदत. जसं सहाय्याला समानार्थी शब्द मदत त्या वरच्या उतार्यामध्ये आलेला आहे, तसं पर्ण. तर पर्ण म्हणजे काय किंवा पर्णला समानार्थी शब्द कोणता आहे त्याचा पर्यायवाची शब्द त्या उतार्यामध्ये कोणता आहे ते तुम्ही लिहायचं आहे. तिसरा प्रश्न. खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. इथं अ गटामध्ये काही शब्द दिलेले आहेत, ब गटामध्ये काही शब्द दिलेले आहेत. तुम्ही आता काय करणार आहेत? पहिला शब्द आहे पवन. तर पवनच्या बरोबर समोर ब गटातला त्याला समानार्थी शब्द कोणता आहे तो लिहायचा आहे. तर अशा पद्धतीने या शब्दांच्या जोड्या आपण जाणून घेऊया. या पहिल्या संकल्पनेवरती या कृती पूर्ण करणार आहात. आता या व्यतिरिक्त काही तुम्हाला शब्दही समानार्थी शोधून एखादी उतारा तुम्हाला तयार करता आला पाहिजे. आता एक उतारा मी तुम्हाला सांगतो. वरचा जो उतारा आहे तोच उतारा आपण घेऊया आणि इथं पर्यायवाची शब्द आपण ठेवायचे आहेत किंवा समानार्थी शब्द ठेवायचे. उदाहरणार्थ आई आज सकाळी लवकर उठली. आता इथं तुम्ही पर्यायवाची शब्द ठेवू शकता माता. तर माता आज सकाळी लवकर उठली. तुम्ही अशा प्रकारे हाच परिच्छेद किती वेगळ्या पद्धतीने आनंद देऊ शकतो हे तुम्ही या निमित्तानं लिहून ठेवावयाचं आहे. तुम्ही माता घ्या, जननी घ्या, तुम्हाला जे काही शब्द आईच्या संदर्भात समानार्थी आहेत त्यापैकी कोणतंही एक अक्षर घ्या. त्यानंतर पुढे पाणी भरले. पाणीला पर्यायवाची शब्द समानार्थी शब्द कोणता आहे ते घ्या. ते वाक्य तिथं तयार करायचं आहे. म्हणजे पाणी भरले, जल भरले असं तुम्ही पूर्ण परिच्छेद या ठिकाणी जिथं जिथं अधोरेखित केलेला आहे त्या शब्दाच्या ऐवजी दुसरा जो समानार्थी शब्द आहे तो वापरून आपण तो परिच्छेद पूर्ण करून ठेवावयाचा आहे. दुसरी संकल्पना सक्षम बनूया. काही आपण 7 वाक्य दिलेले आहेत ते वाक्य वाचून घेऊया. आज त्याचा चेहरा सुंदर दिसत होता. त्याचे मुख गोऱ्या रंगाचे आहे. तो समाजाचा नायक होता. तो आमचा नेता आहे. सर्वत्र काळोख पसरला होता. बघता बघता अंधारात तो गायब झाला. तिमिर वाटेने चालला तर धडपडणारच. अशी ही 7 वाक्य आहेत. आता इथं काय करायचे आहे तर वरची संपूर्ण वाक्यामध्ये समानार्थी शब्द कुठं कुठल्या वाक्यात आलेले आहेत ते समानार्थी शब्द आपल्याला शोधायचे आहेत. फक्त मी उदाहरण एक देतो. आज त्याचा चेहरा सुंदर दिसत होता आणि त्याचे मुख गोऱ्या रंगाचे होते. इथं दोन्ही वाक्यामध्ये एक शब्द असा आहे की ज्याचा समानार्थी शब्द आहे. जसं चेहरा, चेहरा याला समानार्थी शब्द आहे मुख, म्हणून ती दोन्ही शब्द त्या वाक्यामध्ये आलेले आहेत. म्हणून तुम्ही त्या 2 वाक्यामध्ये समानार्थी शब्द शोधला, चेहरा आणि मुख. तसं पुढच्या वाक्यामध्ये तुम्हाला असे काही समानार्थी शब्द सापडत आहेत का ते बघून आपण लिहिणार आहे. समानार्थी शब्द जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा बरोबर चिन्हाचा वापर करायचा आहे. इथं काय झालेलं आहे बघा, खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा असं म्हटलेलं आहे, पण तिथं गुणिले चिन्ह. प्रत्यक्षात आपल्याला हे चिन्ह जे आहे ते विरोधार्थी शब्दाला वापरायचं असतं, पण इथं चुकून गुणिले चिन्ह पडलेलं आहे. तर इथं आपण बरोबर चिन्ह करायचं आहे. तर इथं काही शब्द दिलेले आहेत. वन, वाट, गरीब, धरणी, दीन, मुख, आभाळ, हात, मोर, पोपट, देव, पिता. तर ही काही शब्द आहेत.
या शब्दाला समानार्थी असणारा शब्द किमान एक तरी लिहा. जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. जितके जास्त शोधाल तितकी तुमच्या शब्दसंपत्तीमध्ये भर पडणार आहे आणि म्हणून जेवढे शब्द आपल्याला शोधता येतील तेवढे शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही स्वतः यातली काही शब्द घेऊन त्याची वाक्य तयार करायची आहे. तर उदाहरणार्थ या ठिकाणी वन, वन याला समानार्थी शब्द आहे जंगल. तर मी वनात फिरण्यासाठी गेलो होतो, मी जंगलात फिरण्यासाठी गेलो होतो, अशी काही वाक्य तयार करा. किंवा एखादा परिच्छेद तयार करता आला तर खूप छान पद्धतीनं तुम्ही या समानार्थी शब्दाचा अभ्यास केला आहात असं या ठिकाणी सिद्ध होणार आहे. यानंतर आपण चला सराव करूया. याच्या अंतर्गत इथं पुन्हा काही शब्द दिलेले आहेत बघा. भूमी, ग्राम, मुक, देव, ईश्वर, सरिता, जीभ, रसना, बळ, मित्र, काया, सखा, शीर, शव, धरती, कलेवर, पंख, आबोल, पर, गाव, शरीर, पक्षी, डोके, नदी, पाखरू, ताकद असे काही शब्द इथे दिलेले आहेत. आता तुम्ही काय करणार आहात, या शब्दामधून समानार्थी असलेले शब्द शोधायचे आहेत. उदाहरणार्थ ग्राम, तर ग्रामला समानार्थी शब्द काय आहे, गाव. जसं ग्राम पंचायत म्हणतो, गावाचं ती पंचायत गाव, ग्राम आणि गाव हे समानार्थी शब्द आहेत. तसं या शब्दामधून तुम्ही समानार्थी शब्द वेगवेगळे लिहावयाचे आहेत. ही कृती आपण सराव करूया या अंतर्गत करणार आहोत. आता याच्या व्यतिरिक्त मी काही शब्द तुम्हाला देणार आहोत. ती शब्द आपण लिहून घ्यायची आहेत. जे आता मी शब्द देतो आहे ती शब्द प्रत्यक्ष आपण आता वहीमध्ये लिहिणार आहात. पोरका, अनिल, दया, अनुमोदन, अनुशासन, नियम, दौलत, संपत्ती, नोकर, सोने, कांचन, आरंभ, हाक, सेवक, साध, मान्यता, वारा, अनाथ, कृपा, सुरुवात, सागर, रत्नाकर अशी काही शब्द तुम्ही तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. ज्या पद्धतीनं वरील कृती आपण केलेली आहे म्हणजे या सगळ्या शब्दांच्या मधून समानार्थी शब्दांचा गट करायचा आहे. तसं आता जी शब्द सांगितलेले आहेत त्या शब्दामधून समानार्थी शब्द कोणकोणते आहेत हे शोधून स्वतंत्र तक्ता इथं तयार करणार आहोत. आणि शेवटची कृती जी कल्पक होऊया आहे या अंतर्गत आपण या आपल्या पाठ्यपुस्तकातील काही समानार्थी शब्द, एखादा धडा जरी घेतला तर तुम्हाला खूप समानार्थी शब्द सापडतील. जसे आपले धडे होत चाललेले आहेत तसं समानार्थी शब्दाखाली अंडरलाईन करून ठेवा. जसं मी तुम्हाला पूर्वीही सांगितलेलं आहे, वाक्प्रचार आला की त्याच्याखाली अधोरेखित करत ठेवा. एखादा अलंकारिक शब्द आहे, सामासिक शब्द आलेला आहे तर तिथल्या तिथं तुम्ही लिहून ठेवला तर तुम्ही जेव्हा पुस्तकातला धड्यांचा अभ्यास करणार आहात तेव्हा त्या वेळेला तुम्हाला याचा सराव अधिक होणार आहे. आणि मग आंतरजालाचा वापर करून जेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून तर खूप काही तुम्हाला शब्द ही सापडणार आहेत. तर या निमित्तानं आपण अनेक समानार्थी शब्द करू शकता. तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या नावाचं जे पहिलं अक्षर असेल, तुमच्या नावाचं जे काही पहिलं अक्षर असेल त्या अक्षरावरून काही शब्द लिहा आणि त्या शब्दाला पर्यायवाची शब्द कोणकोणते आहेत अशी किमान 10 शब्द आपण शोधायचे आहेत. तुमच्या कल्पनाशक्तीला इथं खऱ्या अर्थानं वाव दिला जाणार आहे. तेव्हा आपण 33व्या दिवशी या व्याकरणावर आधारित समानार्थी शब्द या घटकावरचा हा जो भाग आहे तो अभ्यासून ती कृती आपण पूर्ण करणार आहात. यानंतरचा दिवस 34वा आपल्या लेखन कौशल्यावर आधारितच कृती पूर्ण करणं. याहीपूर्वी आपण याचा अभ्यास केलेला आहे. बातमी लेखन, इथं काही बातमी दिलेली आहे. बातमी लेखन करत असताना कोणत्या बाबी आपण लक्षात ठेवावयाच्या आहेत. बातमीमधली विश्वासार्हता खूप महत्त्वाची असते, कारण बातमी लेखनामधून लोकांच्यामध्ये एक जनजागृती होऊ शकते, लोकांना अचूक ज्ञान होऊ शकतं, नेमकी घटना त्या लोकांना समजतं. त्यामुळे ही विश्वासार्हता खूप महत्त्वाची आहे. बातमी लिहित असताना आपण कोणत्या बाबी लक्षात ठेवणार आहोत याही पूर्वी आपण त्याची चर्चा ही केलेली आहे. पुन्हा आपण त्याच्यावर अधिक चर्चा या ठिकाणी करणार नाही. तर बातमी लेखन करत असताना इथं एक बातमी दिलेली आहे. वैद्यकीय 2ऱ्या-3ऱ्या वर्षाच्या परीक्षा गुरुवारीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाची एक भूमिका घेतलेली आहे. ज्या परीक्षा रद्द झालेल्या होत्या त्या परीक्षा होणार आहेत अशा स्वरूपाची एक बातमी आहे. बातमी पूर्ण वाचा. बातमी वाचल्यानंतर त्याच्यावर आधारित तुम्हाला काही कृती पूर्ण करायची आहे. त्यामध्ये बातमीचा विषय कोणता आहे, ही बातमी पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्या विषयाच्या संदर्भाची ही बातमी याचं ज्ञान होतं का, त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं का, ही बातमी जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर निश्चितपणानं समजणार आहे.
बातमीचं शीर्षक कोणतं आहे, त्याचं आपण हेडलाईन इंग्रजीमध्ये म्हणत असतो. तर ते हेडलाईन काय आहे, बातमीचा स्रोत म्हणजे आपण विज्ञानमध्ये शिकलेला उगम काय आहे, त्याचा स्रोत काय आहे, कुठून ती बातमी मिळते आहे, बातमीचं स्थळ आणि दिनांक ते तुम्हाला बातमी वाचल्यानंतर निश्चितपणानं लक्षात येणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवते की त्याची उत्तर तुम्हाला ती बातमी वाचल्यानंतर लक्षात येणार आहे. आत्ताच आपण समानार्थी शब्दाचा अभ्यास केलेला आहे. तर इथं या बातमीमध्ये एक शब्द आलेला आहे पहा, या परीक्षा आभासी घेण्याबाबतची याचिका न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली असल्यामुळे असे एक प्रकार इथे एक शब्द आलेला आहे आभासी. तर याचा अर्थ काय आहे हे तुम्ही शोधणार आहात. तर याही निमित्तानं अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात आभासी काय शब्द आहे तर त्याचा अर्थ शोधा. परीक्षा कधीपासून घेतली जाणार आहे, बातमी वाचल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर मिळतं कधीपासून या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. आणि शेवटी परीक्षा संदर्भामध्ये कोणते नियम आहेत, म्हणजे ही परीक्षा आपण घेतो आहोत तर या संदर्भात त्या बातमीमध्ये त्याची काय नियमावली आहे का, जाहीर केलेली आहे का, त्याचे उत्तर तुम्हाला मिळत आहेत का. तर अशा पद्धतीने एखादी बातमी वाचल्यानंतर तुम्हाला त्या बातमीच्या संदर्भात ज्या काही कृती पूर्ण करायच्या आहेत त्याची उत्तर त्याच्यामध्ये मिळत आहेत का तर ती शोधण्याचा आपण प्रयत्न करा. सक्षम बनूया या संकल्पने आधारित पुन्हा या ठिकाणी आपल्याला 2 बातम्यांचा अभ्यास करायचा आहे. तर बातमी लेखन करत असताना नेमकं काय बाबी पाहायच्या आहेत तर त्याचा शीर्षक ज्याला आपण हेडलाईन म्हणत असतो, उपशीर्षक काय दिलेलं आहे का, आत्ताच्या बातमीमध्ये पण उपशीर्षक होतं, मुख्य महत्त्व नेमका त्याचं मुख्य भाग काय आहे किंवा उचित दिनांक काय दिलेला आहे, तिथं जे दिनं अपेक्षित आहे ते, आणि ठिकाण काय आहे, एकूण त्या बातमीचा नेमका आशय काय आहे, विषय काय आहे, याबाबतच्या भागी तुम्ही लक्षात ठेवलेला असाल. आणि जेव्हा आपण बातमी लेखन करणार आहे तेव्हा बातमी लेखन करत असताना या बाबींचा सुद्धा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. तर इथे एक बातमी दिली आहे, मंगळवारी 201 पॉझिटिव्ह 5 मृत्यू, कोरोनाच्या संदर्भाची ही बातमी दिली आहे. बाधितांची संख्या 94,490 आणि 409 रुग्णांना डिस्चार्ज. यामधून तुम्हाला त्या बातमीत काय असेल हे समजतं, म्हणजे बातमीच्या हेडलाईनमधूनच त्या बातमीमध्ये काय असू शकतं, ही नेमकी घटना काय आहे, काय गोष्ट आहे याचा अंदाज येऊ शकतो. म्हणून शीर्षक जे असतं कमीत कमी शब्दामध्ये सूचक शब्दांचा वापर करून आपल्याला बातमीचं टायटल किंवा हेडलाईन देणं अपेक्षित असतं. तसं इथं बातमी दिलेली आहे. तर तुम्ही आणखीन एक बातमी खाली दिली आहे बघा, प्लॅस्टिक जनजागृतीच्या निमित्तानं एक बातमी दिलेली आहे, ती बातमी वाचा. या दोन्ही बातम्या वाचा, याच्या अगोदरची बातमी वाचा किंवा मी यापूर्वी दिलेल्या बातमी वाचून काढा. तर तुम्हाला काय करायचं आहे, बातमी लेखन करत असताना बातमी लेखनाचा सराव जर करायचा असेल, उत्तरपत्रिकेमध्ये जर तुम्हाला बातमी लिहायची असेल तर या बाबी परिपूर्ण रीतीनं करणं अपेक्षित आहे. बातमी लेखन करत असताना काय आहे तर तुमचं भाषेचं ज्ञान खूप महत्त्वाचं आहे. व्याकरणाच्या काही नियमांचा तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे, जशी विरामचिन्ह आहेत, त्याचबरोबर सामासिक शब्द आहेत, अलंकारिक शब्द आहेत, किंबहुना शुद्धलेखनाचे काही नियम आहेत, शुद्ध शब्द, अशा सगळ्यांचा विचार करून तुम्हाला बातमी लेखन करता आलं पाहिजे. वाक्य सुटसुटीत, सोपी, समजायला सोपी असली पाहिजे. त्या बातमीमध्ये समाज मन भडकेल, संतापाची लाट उसळेल अशा प्रकारची वाक्यरचना आपल्या बातमीमध्ये येणार नाही याची आपण काळजी घेणार आहात. आणि या सर्व बाबींचं जर तुम्हाला ज्ञान चांगल्या पद्धतीनं असेल तर निश्चितपणानं तुम्ही चांगली बातमी लिहू शकता. आणि ही बातमी लिहित असताना कोणत्या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ती चर्चा आपण केली. तर त्या अनुषंगानं आत्ता आपल्यासमोर काही घटना घडत आहेत, जसं आपण कोरोनाचा हा काळ सुरू आहे, महापूर तर आता आपण अनुभवतो आहोत किंवा आता ऑलिम्पिकचे सामने सुरू आहेत. तर या संदर्भामध्ये एखादा विषय घेऊन तुम्हाला तुमच्या मताप्रमाणे, तुमच्या कल्पनेप्रमाणे बातमी लेखन करावयाचं आहे तर एक बातमी तुम्ही तयार करून ठेवा. इथं काही नमुने पण दिलेले आहेत बघा. खालील विषयावर बातमी तयार करा. सत्र 2020-21ची 10वीची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. आता सर्वांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे की मागच्या वर्षीच्या मुलांच्या परीक्षा झालेल्या नाही आहेत. तर या अनुषंगानं त्याचं काय शीर्षक असू शकतं, त्याच्यामध्ये काय आपण लिहू शकतो हे विचार करून तुम्हाला ती बातमी लिहावायची आहे. गेटवे ऑफ इंडियावर योग साधना. योग साधना आपण पाहिले 21 जूनला आपण काय करतो, योग दिन साजरा करत असतो. तसं योग साधना गेटवे ऑफ इंडियावर मुंबईला झालेला आहे असं समजूया. तर तिथं बातमी तयार करायची. तर त्या अनुषंगाने तुम्ही काय काय त्याच्यामध्ये विषय मांडू शकता, बातमी लिखाण कसं करायचं याची चर्चा करू शकता. नागपुरातील सर्वात सुंदर शाळा. इथं नागपूर जरी दिलं तर तुम्ही तुमच्या शाळेशी, कारण प्रत्यक्षात तुम्ही अनुभव घेतलेली तुमची शाळा असते, तर त्या अनुषंगानं तुम्ही सर्वात सुंदर शाळा म्हणून तुमच्या शाळेच्या संदर्भात बातमी तयार करू शकता.
कारसिद्धेश्वर हायस्कूल कोल्हापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा। इथेही तुम्ही तुमच्या शाळेच्या संदर्भात माहिती लिहू शकता, कारण तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे। वस्तुनिष्ठ माहिती देण्यासाठी तुम्हाला तुमच्या शाळेचा आधार तुम्हाला घ्यावा लागेल। तर या अनुषंगानं तुम्हाला बातमी लिहित असताना या सर्व बाबी विचार करून ती बातमी पूर्ण करावयाची आहे। शेवटची संकल्पना आहे कल्पक होऊया। या अंतर्गत आपल्याला तुमच्या शाळेत विविध होणाऱ्या उपक्रमावरती आधारित बातमी तयार करायची आहे। आपल्या शाळेच्या खूप बातम्या येत असतात, त्याचाही संग्रह करा। मी याही पूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की बातमींचा संग्रह, चांगल्या जेवढ्या बातम्या असतील त्यांचा संग्रह तुमच्या जवळ असावेत, जेणेकरून बातमीचं शीर्षक किती छान असू शकतं, सुरुवात काय आहे, शेवट कसा केलेला आहे, बातमीच्या अंतर्भागामध्ये काय काय माहिती लिहिलेली आहे, त्याची लेखनशैली कशी आहे, कशा पद्धतीने त्याचा स्रोत लिहिली, हे सगळी बातमी तुम्हाला वाचत असताना माहिती मिळणार आहे। तर त्या अनुषंगानं तुम्हाला तुमच्या शाळेतल्या एखाद्या बातमी जे उपक्रम असतील त्या उपक्रमावर आधारित बातमी तयार करायची आहे। चालू घडामोडीवर आधारित बातम्या तयार करा। आता चालू घडामोड्या चालू आहेत, कोरोनाचा काळ सुरू आहे, महापुराचा आहे, किंवा सामने आता ऑलिम्पिकचे चालू आहेत, त्या अनुषंगानं तुम्ही एखादी बातमी तयार करू शकता। आणि दूरदर्शनवरील बातम्या पाहून स्वतः बातमी तयार करा। म्हणजे दूरदर्शनवर त्या खूप बातम्या असतात, त्यातली एखादी बातमी ऐका आणि त्यावर आधारित तुम्हाला बातमी लिहिता येते का पहा। म्हणजे एखाद्या विषयावरची बातमी ऐकल्यानंतर त्याचं लेखनही तुम्हाला करता आलं पाहिजे। अशा वेगळ्या पद्धतीनं या बातमी लेखनाचा सराव तुम्हाला 34व्या दिवशी पूर्ण करून ठेवायचं आहे। म्हणजे 33 आणि 34 या 2 दिवशी आपण काय करणार आहात याची माहिती आता तुम्हाला समजलेली असेल। आता 34व्या दिवसानंतर आपण 35व्या दिवशी पुन्हा जो यापूर्वी अभ्यासलेला जो भाग आहे तो लेखनावरती आधारितच आहे, तो म्हणजे पत्रलेखन। आता पत्रलेखन कशा पद्धतीने लिहायचं, पत्रलेखनाची पद्धत काय आहे, पत्रलेखनाचे प्रकार काय आहेत, त्याचा आराखडा काय आहे, याची माहिती परिपूर्ण पद्धतीने आपण घेतलेली आहे। स्वतंत्र व्हिडिओ आपला पत्रलेखनाचा आपण तयार केलेला आहे, तो व्हिडिओ पुन्हा एकदा पहा। म्हणजे 35व्या दिवशी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याची माहिती होणार आहे। पत्रलेखन या 35व्या दिवशी किमान तो व्हिडिओ तुम्ही बघणं अपेक्षित आहे। तर त्या अनुषंगानं आपण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर इथं काही मुद्दे दिलेले आहेत, तो आपण पूर्वी पण अभ्यासलेला आहे। पत्रलेखन करत असताना ईमेल पद्धतीने आपण पत्र लिहितो आणि पत्र लिहित असताना काय बारकावे असतात, कोणत्या पद्धतीने लेखन करायचं असतं याची चर्चा आपण केलेली आहे। दिनांक आहे, प्रति म्हणजे ज्याला आपण पत्र पाठवणार, माननीय ज्याला आपण पत्र पाठवत असतो त्याचा आदरार्थी उल्लेख झाला पाहिजे, या अनुषंगानं आपण माननीय असा उल्लेख करतो। काय पत्राचा विषय काय आहे तो आपण विषय लिहित असतो, महोदय, त्यानंतर मग तुमच्या पत्रामधला जो काही भाग असेल तो आपण पूर्ण करत असतो। शेवटी कळावं आपला विश्वासू आणि पत्ता, सर्वसाधारणपणे आपला पत्राचा आराखडा असतो। तर हे पत्रलेखनाचं जे प्रारूप आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहू शकता, इथं पण दिलेलं आहे। तर आता इथं काही प्रश्न विचारला, पत्राचे एकूण प्रकार किती आहेत, आपण मुख्य 2 प्रकार पाहिलेले आहेत की औपचारिक आणि अनौपचारिक पत्र असते। म्हणजे औपचारिक पत्र हे कुठं असतं आणि अनौपचारिक पत्र काय, औपचारिक पत्रामध्ये विषय असतो का नसतो, अनौपचारिक पत्रामध्ये विषयाचं बंधन आहे की नाही, याची संपूर्ण चर्चा आपण त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे, तेव्हा त्या बाबी आपण पाहून घ्या। पत्रलेखन करताना कोणती दक्षता बाळगावी याची माहिती तुम्हाला याही पूर्वी दिलेली आहे। आणि मग अशा पद्धतीने पत्रलेखन आपण करणार आहात, सुरुवात काय आहे, शेवट काय आहे, आणि यावर्षी पत्रलेखनाचे कोणते प्रकार आपल्याला अभ्यासण्यासाठी आहेत। तर सर्वसाधारणपणे आपल्याला औपचारिक पत्र पण येऊ शकतं आणि अनौपचारिक पत्र पण येऊ शकतं, त्याचे प्रश्न कसे असतात याची माहिती आपण त्याही पूर्वी पाहिलेली आहे। आत्ताही एक नमुना आपण इथं पाहणार आहोत। सक्षम बनूया या अंतर्गत एक पत्रलेखन प्रत्यक्ष नमुना तुमच्या समोर ठेवलेला आहे। त्यामध्ये पत्राचा दिनांक 15 जून 2018 आहे, ज्याला पत्र पाठवायचं आहे प्रति माननीय वन अधिकारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली पूर्व मुंबई 400066 असा त्यांचा पत्ता। विषय काय आहे, वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्यासंदर्भाचं हे पत्र आहे। ते पत्र पूर्ण समजून घ्या, पूर्ण पत्र वाचा। त्या पत्रामध्ये अभिवादन करताना काय केलेलं आहे, पत्राचा मजकूर कसा आहे, पत्राचा शेवट काय आहे, स्वतःचं पूर्ण नाव त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि शेवटी त्या ठिकाणी स्वतःचा पत्ता हा दिलेला आहे। तर हे पत्र वाचल्यानंतर यावर आधारित तुम्हाला काही कृती खाली दिलेल्या आहेत, ते पहा। वरील पत्राचा प्रकार कोणता आहे, म्हणजे ते औपचारिक आहे की अनौपचारिक आहे हे तुम्हाला लिहायचं आहे। पत्र कोणाला लिहिलेलं आहे, ज्याला आपण पत्र पाठवतो ते कोणाला लिहिले, वरचं पहा, उत्तर लिहा। पत्राचा विषय कोणता आहे हे तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येणार आहे आणि पत्र कोणी लिहिलेलं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहावयाचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला 35व्या दिवशी या कृती पूर्ण करायच्या आहेत। त्या अनुषंगानं चला सराव करू याच्या अंतर्गत सराव करत असताना इथे एक उदाहरण दिलेलं आहे, त्याला अनुसरून तुम्ही पत्र लिहायचं आहे।
यापूर्वीचा पत्राचा फक्त अभ्यास करायचा आहे. इथं मात्र प्रत्यक्षात तुम्हाला एक पत्र लिहायचं आहे. त्यासाठी काही मुद्दे दिलेत पहा. पर्यावरण वाचवा, देश वाचवा, उमेद फाउंडेशन कोल्हापूर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. दिनांक दिलेला आहे, प्रवेश शुल्क नाही, प्रथमेश प्राधान्य. आणि इथं दोन, जसं एक मुख्य जाहिरातीचा भाग असतो आणि त्याला दोन उपप्रश्न असतात. त्यातलं एक पहिला आहे की कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी स्वपरिचय पत्र संबंधित संस्थेस लिहा. कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारे पत्र संबंधित संस्थेस लिहा. आता यापैकी एक कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. इथं पहिला प्रश्न आहे बघा, कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला स्वपरिचय पत्र लिहायचं आहे. 9वीला असताना आपल्याला स्वपरिचयाचा आराखडा काय होता याची माहिती ही झालेली आहे. स्वपरिचयाचे जे मुद्दे आहेत त्यामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, जन्मतारीख, उंची, वजन, म्हणजे ज्या बाबी अपेक्षित आहेत, म्हणजे त्या पत्राला अनुसरून ज्या बाबी आपल्याला आवश्यक आहेत, जी स्वतःची माहिती तुम्ही देणार आहेत, त्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे, तुम्हाला आता इथं तुम्हाला वस्तू टाकाऊपासून टिकाऊ वस्तू करायची आहेत, तर त्या अनुषंगाने तुम्ही याच्यापूर्वीचा तुमचा काय अनुभव आहे का ते त्याच्यामध्ये मांडावे लागेल. तुमच्या आवडीनिवडी काय आहे त्या तुमच्या स्वपरिचय पत्रामध्ये लिहाव्या लागणार आहेत. किंवा या अनुषंगानं तुम्हाला कुठे यश मिळालेलं असेल तर त्याची माहिती तुम्हाला स्वपरिचय पत्रामध्ये द्यायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला स्वपरिचय पत्र तयार करा. किंवा कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारे पत्र, म्हणजे जे काही वस्तू तयार झाल्या तिथून तुम्हाला मागणी करायची. जसं यापूर्वीचं पत्र पण होतं वृक्षांची मागणी, तसं या वस्तूंची मागणी करणारं पत्र. तर या दोन्हीपैकी एक तुम्हाला पूर्ण करावयाचं आहे. आता वरील निवेदनात पत्र ज्या संस्थेला लिहावयाचे आहे त्या संस्थेचं नाव काय ते तुम्हाला वाचून लिहायचं आहे. कार्यशाळा कोणत्या तारखेला व कोणत्या वेळी आहे त्या मुद्द्यामध्ये तुम्हाला सापडणार आहे. कार्यशाळेसाठी प्रवेश शुल्क किती आहे, म्हणजे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. तर अनुषंगानं हे पत्र आपण लिहून ठेवा. या व्यतिरिक्त एक तुमच्यासमोर पत्राचा आराखडा मी प्रश्न दाखवतो आहे, तेही तुमच्या इयत्ता 9वीच्या पुस्तकामधीलच आहे, तेही बघून घ्या. त्या अनुषंगानं तुम्हाला पत्रलेखन करताना काय बाबी लक्षात ठेवायच्या किंवा पत्र कसं लिहिता येईल हे पाहून घ्यायचं आहे. शेवटची कल्पक होऊया या कृतीमध्ये तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या समस्येवर संबंधित अधिकाऱ्यानं पत्र. तुम्ही ज्या गावामध्ये राहता तिथं काही समस्या असतात. लाईटची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, स्वच्छतेची समस्या असेल, खूप काही समस्या येऊ शकतात. तर त्या अधिकाऱ्यांना, जो संबंधित अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याला तुम्ही समस्याचं पत्र लिहायचं आहे. दीक्षा ॲपच्या मदतीने पत्रलेखनाचा उपयोग घ्या. तुम्ही याहीपूर्वी त्याचा निश्चितपणानं वापर केलेला आहे. यानंतर आपण 36वा दिवस म्हणजे 5 ऑगस्ट या दिवशी काय करायचं आहे ते पाहूया. समानार्थी शब्द झाला, आता इथं विरुद्धार्थी शब्द याचा अभ्यास करायचा. जसं समानार्थी शब्दामध्ये काय पाहिलं की वाक्यामध्ये किंवा बोलत असताना एखाद्या शब्दाला पर्यायवाची शब्द म्हणजे त्याचा अर्थाचा जो शब्द तो समानार्थी. या उलट जेव्हा एखाद्या वेळेला एखाद्या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द जेव्हा असतो, याच्या उलट असतो अर्थ, त्या ठिकाणी आपण त्याला विरुद्धार्थी शब्द असं म्हणणार आहोत. म्हणजे वाक्यामध्ये किंवा बोलत असताना एखादं वाक्य शब्द येऊ शकतो, त्या शब्दाचा उलटा अर्थ असला, उलट अर्थ निघाला पाहिजे. आणि अशी शब्दांचा जेव्हा आपण विचार करणार आहोत त्यालाच आपण विरुद्धार्थी शब्द असं म्हणणार आहोत. तर 1-2 उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवतो की ताईचे दप्तर जुने झाले म्हणून आईने नवे दप्तर दिले. या वाक्यामध्ये काय झालं, खूप शब्द आहेत पण असे 2 शब्द आली की जे उलट अर्थाचे आहेत. ताईचे दप्तर जुने झाले, जुने, आणि म्हणून आईने दप्तर नवे दिले, नवे, म्हणजे जुने याच्या उलट अर्थाचा शब्द नवे. तर अशा पद्धतीने जेव्हा उलट अर्थाचे शब्द असतात तिथं आपण विरुद्धार्थी शब्द समजत असतो. आत्ता ऊन होतं पण लगेच सावली आली. आता ऊन होतं आणि लगेच सावली आली, म्हणजे ऊन याच्या विरोधातला शब्द कोणता आहे, सावली. तर अशा पद्धतीने उलट अर्थाचे विरुद्धार्थाचे जेव्हा शब्द येत असतात तिथं तो विरुद्धार्थी शब्द असतो. अशा विरुद्धार्थी शब्दांचा सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहातच. उदाहरणार्थ अर्थ, अनर्थ, उजवा, डावा, दिवस, रात्र, खरेदी, विक्री. इथं काय झालं, ज्या शब्दाचा आपण उच्चार करतोय त्याचा दुसरा शब्द जो आहे तो त्याच्याबरोबर उलटा आहे, उलट अर्थाचा आहे. अशा प्रकारची जी शब्द असतील त्यांना आपण विरुद्धार्थी शब्द म्हणणार आहे. इथं एक उतारा आपण जसा समानार्थीमध्ये वाचलेला तसं इथं बघूया आपण. दिवस मावळला, गाय म्हैस घराकडे परतली, सोपानने बैलगाडीतून वैरण आणली, सर्व जनावरे गोठ्यात बांधली, परंतु आज त्यांचे लाडके कोकरू घराकडे परतले नव्हते. तो सारखा आत बाहेर करू लागला.
कोकराचे काही बरे वाईट तर झाले नसावे या विचाराने तो दुःखू झाला. इकडे तिकडे तो शोध घेऊ लागला. त्याने घराच्या डाव्या उजव्या बाजूला असणाऱ्या शेजाऱ्यांच्याकडे चौकशी केली, पण काहीच समजेनासे झाले. रात्र वाढत चालली तशी त्याची भीती वाढत गेली. नको ते विचार त्याच्या मनात येऊ लागले. कोण्या शत्रूने डाव तर साधला नसेल या विचारात रात्र कशीबशी काढली. सकाळी त्याचा जिवलग मित्र त्याच्या लाडक्या कोकरासह दारात पाहून त्याचा आनंद करण्यात नावेशा असा अशा प्रकारचा हा उतार आहे. या उतार्यामध्ये असे काही शब्द आहेत की जे उलट अर्थाचे आहेत. उदाहरणार्थ आत बाहेर, आत त्याच्या उलट अर्थाचा बाहेर, तशा प्रकारे शब्द आपल्याला इथं शोधायचे आहेत. उतारा वाचून खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द शोधून द्यायचे. दिवस त्याला विरुद्धार्थी शब्द काय आहे? आत जसं आपण बाहेर असं पाहिलं. मित्र त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे त्याच्यात? दुःख. दुसरा प्रश्न आहे खालील शब्दांच्या उलट अर्थ शब्द उतार्यात शोधायचे आहेत. जसं आपण समानार्थी शब्द शोधलो तसं इकडे, इकडे या शब्दाला उतार्यामध्ये आलेला उलट अर्थाचा शब्द कोणता आहे आणि वाईट या शब्दाला उलट अर्थाचा शब्द त्या उतार्यामध्ये कोणता आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहेत, हे विरुद्धार्थी शब्द शोधून लिहावयाचे आहेत. आता या ठिकाणी सक्षम बनूया या अंतर्गत काही वाक्य दिलेले आहेत पहा. हे झाड फार मधुर फळ देते. हे फळ थोडे कडू आहे. तो वर्गात सतत हजर असे. तो कधीतरी गैरहजर असे. सर्वत्र काळोख पसरला होता. दिवा लागल्यावर लख्ख प्रकाश पडला. आता इथं ही वाक्य आहेत. तर या वाक्यांचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये काही विरुद्धार्थाचे शब्द आलेले आहेत. उदाहरणार्थ हे झाड फार मधुर फळ देते आणि दुसरं वाक्य आहे हे फळ थोडे कडू आहे. फार, थोडे, इथं विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत. मधुर, कडू म्हणजे वाक्य दिले. आतापर्यंत आपण शब्दांचा अभ्यास केला, आता वाक्यातल्या शब्दांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे इथं मधुर आणि कडू म्हणजे दोन विरुद्धार्थी शब्द वापरून तुम्हाला वाक्यही तयार करता आली पाहिजे. त्याचीही आपण चर्चा करणार आहोत. तो वर्गात सतत हजर असे. तो कधीतरी गैरहजर असे. म्हणजे सततला विरुद्धार्थी शब्द कधीतरी, हजर, गैरहजर, अशा प्रकारे आपल्याला हे विरुद्धार्थी शब्द सांगता येऊ शकतात. सर्वत्र काळोख पसरला होता आणि दिवा लावल्यावर लख्ख प्रकाश पडला. काळोख आणि प्रकाश हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की विरुद्धार्थी शब्द काय आहेत, समानार्थी शब्द काय आहेत. तर अशा पद्धतीने आपण इथं हा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर खाली एक तक्ता दिलेला आहे. आता मगाशी आपण जसं समानार्थी शब्दाला बरोबर चिन्ह असं, इथं विरुद्धार्थी शब्दाला गुणिले चिन्ह. सुंदर याला विरुद्धार्थी शब्द जसं कुरूप, सुंदर असेल तर कुरूप विरुद्धार्थी शब्द. पाप, पुण्य असे काही शब्द आहेत बघा. गरीब, आज, दिवस, गुण, लांब, मान, अर्थ, पात्र, स्वतंत्र, न्याय असे काही शब्द दिलेले आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. तुम्ही काय करणार आहात, याचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे. आता एक कृती तुम्हाला या निमित्तानं करायची आहे की काही शब्द यातली घ्या. जसं की लांब हा आपण शब्द घेऊया आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द लांबच्या विरुद्धार्थी शब्द जवळ, याच्यावर वाक्य तयार करायचे आहे. म्हणजे मी शाळेपासून लांब आहे, इथं लांब हा शब्द आला. दुसरं वाक्य मी घरात जवळ उभा आहे, इथं काय झालं, जवळ. आता तुम्ही काय करणार, ही शब्द घ्या, याच्यापासून वाक्य तयार करायचं आहे की ज्यामध्ये दोन वाक्य तयार करा. पहिल्या वाक्यामध्ये जो शब्द घेतला त्याच्या विरुद्धार्थी शब्द दुसऱ्या वाक्यामध्ये आला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ही वाक्य रचना करणार आहात. ही कृती तुम्हाला 5 ऑगस्टला अर्थात 36व्या दिवशी पूर्ण करून ठेवावयाची आहे. चला सराव करूया. या अंतर्गत जसं आपण समानार्थी शब्द दिलेले आहेत तसं इथं विरुद्धार्थी काही शब्द दिलेले आहेत पहा. दुर्बोध, अपूर्ण, उत्साह, अज्ञानी, उंच, शक्य, काळे, स्तुती, एकमत, अंत, खरेदी, उमेद, विश्वास, कठीण, सुगंध, दोष, पास, सशक्त, अंध, श्रेष्ठ अशी शब्द दिलेले आहेत. आता या शब्दामधून तुम्ही विरुद्धार्थी शब्द शोधणार आहात. म्हणजे पूर्वी आपण समानार्थी शब्द शोधले होते, आता काय करणार, यातलेच जे विरुद्धार्थी शब्द आहेत त्यांच्या जोड्या तयार करून ठेवायच्या आहेत. ही कृती आपल्याला पूर्ण करायची. आणि शेवटी कल्पक होऊया या अंतर्गत पाठ्यपुस्तकातील जे विविध शब्द आलेले आहेत, पाठामधून विविध शब्द आले आहेत, ती विरुद्धार्थी शब्द यांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आणि इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे. आता तुमच्यासमोर मी काही पुन्हा शब्द ठेवतो आहे, जसं वरती कृती आहे तशी काही शब्द आहेत, ती शब्द आपण पाहूया. दीन, पहिली वेलांटी. चूक, अबोल, अळणी, जास्त, स्थिर, उदय, उग्र, उष्ण,
कठीण, शीतल, कमी, खारट, बोलका, ऱ्हास, सौम्य, मृदू, बरोबर, चंचल, रात हे शब्द आपण लिहून घेतला असाल तर आता या शब्दामधून विरुद्धार्थी शब्दांचा तक्ता आपण तयार करून ठेवायचा आहे। अशा पद्धतीने ही कृती आपण पूर्ण कराल। दिवस 37वा अर्थात 6 ऑगस्ट लेखन क्षमतेवरती आधारित आपल्याला आत्मकथा यावर आधारित चर्चा करायची आहे। आत्मकथा आपण यापूर्वी 9वीला असताना फळ्याचे आत्मवृत्त हा भाग अभ्यासलेला होता। म्हणजे एखादा घटक तो निर्जीव असेल तर तो घटक त्याच्या मनातल्या ज्या भावना असतील, त्याच्या मनातले जे विचार असतील त्या अनुषंगाने तो काय बोलत असेल असा विचार करून आपल्याला ती कृती पूर्ण करायची असते। तो लेखनाचा भाग आपल्याला अभ्यासायचा असतो ते म्हणजे आत्मकथन। आता इथं तुम्हाला प्रत्यक्षात एखाद्या निर्जीव घटकाचा विचार करायचा नाही आहे, तर तुम्हाला एक वेगळी कृती करायला सांगितलेली आहे की आता या कोरोनाच्या काळामुळे आपल्या शाळा बंद आहेत आणि तुम्ही तुमच्या मित्रांपासून सुद्धा लांब आहात, तर एक कृती आपण पूर्ण करणार आहात की तुमच्या जवळचा तुमचा जो काही मित्र असेल त्या मित्राशी तुम्ही फोनवरनं संपर्क करायचा आहे आणि फोनवरनं संपर्क करत असताना तुम्ही काय करणार आहात तर तुमच्या मनातले जे काही भावना असतील, तुमच्या मनातले जे काही विचार असतील ते तुम्ही एकमेकांशी बोलायचं आहे आणि बोलल्यानंतर तुमच्या मनातले एकमेकांचे जे मनोगत असेल, तुमच्या हृदयातले जे काही भाव असतील ते एकमेकांशी चर्चा करायची आहे। आता प्रत्यक्षात आपण जर वर्गात असतो तर तुम्ही तुमची मतं इथं वर्गात मांडायची होती, पण आता तुम्ही घरातनं ते लिहायची आहे, पण तुम्ही त्यापूर्वीच फोनवरून चर्चा करा। तर इथं तुम्ही काय करणार आहात तर तुम्ही तुमच्या मित्रांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर ते मित्र काय बोलतायत ते 10 ते 12 ओळीमध्ये तुम्ही लिहायचं आहे। आता कदाचित तुम्हाला मी काय प्रश्न विचारू किंवा तुम्हाला काही अडचणी येणार निश्चितपणाने, पण अशी काही प्रश्न तुम्ही तयार करू शकता की मी त्याला काय विचार, जसं मुलाखतीमध्ये आपण काही प्रश्न घेतो तसं तुम्ही तुमच्या मित्रांशी काय बोलायचं आहे। बाबा या कोरोनाच्या निमित्तानं आपल्या शाळा बंद आहेत, महापुराच्या निमित्तानं काही एकमेकांना अडचणी असेल हे तुम्ही चर्चा करायचं आणि तुमची मतं मांडायची। आत्मकथन तुम्ही तुमच्या मित्राचं आत्मकथन लिहायचं आहे, पण ते तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या आणि मग लिहा। ही वेगळी कृती तुम्हाला पूर्ण करावयाची आहे। तर लेखन करताना काय करायचं आहे तर प्रथम पुरुषी एकवचन म्हणजे मी असा शब्द, आम्ही असा शब्द वापरायचा नाही, कारण आत्मकथन करणारा तो स्वतः असतो आणि त्यामुळे इथं एकवचन मी स्वतः असं लेखन करायचं आहे। तर तो तुमचा मित्र तुमच्याशी काहीतरी बोललेला असेल तर त्या अनुषंगाने तो बोलतो आहे असं गृहीत धरायचं आहे आणि ते लेखन तुम्हाला पूर्ण करायचं आहे। हे करत असताना त्याचं पूर्ण अंतरंग तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, म्हणून तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत, ती एकमेकांना विचारून घ्यायची आहेत। ज्या विद्यार्थ्याला अशा प्रकारे दुसऱ्याच्या मनातले भाव काढून घेत असतील, त्याचा अंतरंग उलगडता येणं शक्य आहे, तर तो विद्यार्थी खरा प्रश्न तयार केलेला आहे असं समजू शकतो। म्हणजे एखाद्या मनातलं बाहेर पडण्यासाठी काय काय आपण प्रश्न विचारू शकतो आणि तो बोललाही पाहिजे, हे तितकं खरं आहे। तर त्या अनुषंगाने आपण प्रश्न तयार करा आणि त्याला विचारा तुम्ही आणि तो जे काही उत्तर देतो त्यावर आधारित तुम्ही त्याचं मनोगत म्हणून इथं मांडायचं आहे। आता आपण निर्जीव वस्तूंचं मनोगत मांडलेलंच आहे, म्हणजे फळ्याचं आत्मवृत्त घेतलं, सायकलचं आत्मवृत्त घेतलेलं आहे, पण इथं मात्र तुम्ही काय करायचं आहे की त्या विद्यार्थ्याचंच मनोगत घ्यायचं आहे, ते आत्मकथन या स्वरूपामध्ये मांडायचं आहे। एक वेगळी कृती आपल्याला पूर्ण करायची आहे। त्यानंतर सक्षम बनूया या अंतर्गत मी मोबाईल बोलतोय, इथं 15 ते 20 ओळीमध्ये तुम्हाला लिखाण करण्यासाठी सांगितलेलं आहे। काही मुद्दे पण दिले आहेत, माझी जन्म कहाणी म्हणजे मोबाईलचे जन्म, मोबाईलचा शोध थोडक्यात, तर तुम्ही त्याचा शोध कोणी लावला याची माहिती मिळवायची आहे आणि मग तो मोबाईल तुमच्याशी बोलतोय की माझा शोध कोणी लावला असेल ते तुम्ही शोधणार आहात। तुमच्या शिक्षणातील उपयोग म्हणजे या मोबाईलचा तुमच्या शिक्षणात काय उपयोग होतोय तो मोबाईल तुम्हाला सांगतोय, हे तुम्हाला विचार करून लिहायचं आहे। वेगानं झालं म्हणजे मोबाईलचा प्रसार किती प्रचंड वेगानं झाला आहे। पूर्वी मोबाईल तुमच्या आईवडिलांच्या किंवा आजोबांच्या काळामध्ये जर अभ्यास केला तर इतका मोबाईलचा वापर होत नव्हता। त्यांच्याशी तुम्ही मुलाखत घेऊ शकता की तुमच्या काळात मोबाईल नव्हता, मग तुम्ही नेमकं त्या वेळेला आत्ताची भूमिका याच्यामध्ये काय फरक झाला की तो वेगानं प्रसार जो झाला त्याच्या संदर्भात तो मोबाईल काय बोलतोय हे लिहा। सर्व क्षेत्रातील सहज संचार हे सगळं म्हणजे अगदी कोणतंही क्षेत्र असं राहिलेलं नाही आहे की जिथं मोबाईलचा वापर होत नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या मोबाईलचा वापर होतोय, हे मोबाईल तुम्हाला सांगतोय असं गृहीत धरून तुम्ही त्याच्यावरती त्याचं मोबाईलचं आत्मवृत्त लिहिणार आहात। त्यानंतर चला सराव करूया अंतर्गत मी कोसबाडची टेकडी बोलते, आपल्याला इयत्ता 9वीमध्ये एक पाठ होता
तो दिलेला आहे बघा स्रोत त्याचा, म्हणजे त्याचा मूळ भाग तुम्ही त्या अभ्यासू शकता. म्हणजे सरावासाठी किंवा ते लेखनामध्ये तुम्हाला आधारासाठी त्यांनी दिलेला आहे की पाठ क्रमांक 5 एक होती समयी, या पाठाचा तुम्ही अभ्यास करू शकता. कोसबारची टेकडी अनुताई वाघ यांचं जिथं छायाचित्र दिलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे. त्या धड्यामध्ये पण अभ्यास केला की आदिवासी भागातल्या प्राथमिक जे शिक्षण होतं मुलांचं, त्या शिक्षणाची गंगा ही घरोघरी पोहोचवण्यासाठी अखंड सेवेचं व्रत घेणाऱ्या त्या अनुताई वाघ त्यांनी या पाठाच्या निमित्ताने जे काही बोललेलं आहे ते तुम्ही अभ्यासा. मग त्याच्यावर आधारित ती कोसबारची टेकडी काय बोलते आहे असा विचार करा. म्हणून पहिल्यांदा तो पाठ बघून घ्या, त्याच्यामध्ये काय काय उल्लेख आलाय पहा, आणि मग त्या निमित्ताने ती टेकडी काय बोलेल असा विचार करून तुम्ही त्याचं उत्तर लिहिणार आहात. आणि शेवटी कल्पक होऊया याच्या अंतर्गत मी कोरोना विषाणू बोलतोय या विषयावर 18 ते 20 ओळी लेखन करा. तर त्या कोरोनाला काय बोलायची इच्छा झाली असेल, आपण कितीतरी महिने या कोरोनाचा मुकाबला करतोय, त्याच्याशी झुंज देतोय, तर अशा वेळी हा कोरोना तुमच्याशी बोलतोय असं गृहीत धरायचं. काय बोलू शकतो तो, म्हणजे कदाचित तो तुम्हाला काहीतरी सावधगिरी बाळगण्यासाठी सांगत असेल, किंवा मानवानं ज्या काही चुका केल्या त्या अनुषंगानं कोरोना हा कसा पसरतो कसाही विचार करून तुम्ही ते लिखाण, म्हणजे तुमची कल्पनाशक्ती खूप चांगल्या पद्धतीने, आणि हे सर्व लिखाण हे तुमच्या वहीत अपेक्षित आहे. शाळा सुरू झाल्यानंतर आपणाला या वही मार्क असणार आहेत, त्यामुळे ती वही खूप महत्त्वाची आहे. आणि एकंदरीतच तुमचं जे काही लिखाण असेल हा तुमचा खजिना आहे, पण खूप विचारपूर्वक, म्हणजे शाळा सुरू नसताना सुद्धा तुम्ही किती वेगळा अभ्यास केलेला आहात हे या निमित्तानं समजणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारची ही वही सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. तेव्हा हा कोरोना विषयाने तुमच्याशी काय बोलतो आहे हे किमान आपल्याला 18 ते 20 ओळीमध्ये लिहावायचं आहे. अशा कृती आपल्याला 6 तारखेला पूर्ण करायची आहे, अर्थात 37व्या दिवशी. आता 38वा दिवस अर्थात 7 ऑगस्ट लेखन क्षमतेवर आधारित ही कृती पूर्ण करायची आहे. वचन समानार्थी शब्द झालेला आहे, विरुद्धार्थी शब्द झालेला आहे. आता वचन, वचन म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे एखादं नाम असेल, एखादी वस्तू आहे त्याचं नाम असतं, तर त्याच्यावरून ते आपण लिंग ओळखत असतो, म्हणजे ती स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे की नपुंसकलिंग आहे. तसं एखाद्या वस्तूवरून ते एक आहे की अनेक आहे याचा बोध होत असतो, त्याला आपण वचन असं म्हणत असतो. म्हणजे वस्तू एक आहे की अनेक हे सूचित करणाऱ्या, वस्तू एक आहे की अनेक आहे हे सूचित करणाऱ्या शब्दाचा जो काही गुणधर्म असेल त्या गुणधर्माला आपण वचन असे म्हणणार आहोत. तर वचनाचे 2 मुख्य प्रकार आपण पाहिले आहेत, एक म्हणजे एक वचन, दुसरं आहे ते अनेक वचन. तर एक वचनामध्ये एका वस्तूचा बोध होणे एक वचन, जसे की मासा, गाव, फूल, मुलगा, हे प्रातिनिधिक स्वरूपात मी तुमच्यासमोर उदाहरणं ठेवतोय. एक वचन आहे, त्याच्यामध्ये एकाच वस्तूचा बोध होतोय, म्हणजे मासा एकच आहे, मुलगा एकच आहे, झाड एकच आहे, गाय एकच आहे. पण आता काय होणार आहे, जेव्हा एखाद्या वस्तूमध्ये अनेक वस्तू आहेत तेव्हा या शब्दावरून बोध होतो आपल्याला की एकापेक्षा जास्त वस्तू त्या ठिकाणी आहेत, असं जेव्हा बोध होत असतो तिथं काय आहे, अनेक वचन. उदाहरणार्थ मासे, मासा हा एक आहे, पण मासे म्हटले की अनेक मासे एकत्र आलेले आहेत, म्हणजे तिथं अनेक वस्तूंचा बोध झाला म्हणून ते अनेक वचन आहे. गाई, गाय एक आहे पण गाई म्हटली की अनेक वचन आहे. फुले अनेक वचन, मुले किंवा मुलगी आपण म्हणत असतो अनेक वचन. अशा प्रकारे वचन या घटकाचा अभ्यास तुम्हाला पुन्हा एकदा या निमित्तानं करावायचं आहे. पण या शब्दाव्यतिरिक्त असे काही शब्द आहेत की जे एक वचनामध्ये पण तेच येतात, अनेक वचनामध्ये पण तेच शब्द, आपण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. उदाहरणार्थ भाषा, भाषा अनेक वचनामध्ये पण भाषा, दिशा दोन्हीकडे तेच लिहित असतो. देव एक वचनामध्ये पण आणि अनेक वचनामध्ये पण. कवी, लाडू, असे काही खूप शब्द आहेत की जे एक वचन आणि अनेक वचनामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. आता इथं तुम्हाला जाणून घेऊया या अंतर्गत काही वाक्य दिलेली आहेत पहा. कुंडीत गुलाबाचे सुंदर फूल उमलले होते, बागेत अनेक सुंदर फुले होती. आम्ही केतनच्या शेतात आंब्याचे झाड लावले, रेवाच्या गावाकडे आंबा, फणस, काजू अशी खूप झाडे आहेत. आम्ही पुस्तकाच्या गावाला भेट दिली, तिथे खूप पुस्तके होती. मला स्पर्धेत पुस्तक भेट मिळाले. आम्ही रस्त्याकडेला गाडी थांबवली, रस्त्याने अनेक गाड्या धावत होत्या. या वाक्यामध्ये तुम्हाला अशी काही शब्द आहेत की जिथं एकच वचन आहे आणि अनेक वचन दोन्ही आहेत. जसं पहिल्या 2 वाक्यामध्ये फूल एक वचन आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फुले अनेक वचन आहे, तशी तुम्ही शब्द या वाक्यामधून शोधून काढावायचे आहेत. आता इथं तुम्हाला या वाक्यावरून वरील वाक्यामध्ये एक वचन असणारे शब्द कोणकोणते आहेत ते 4 शब्द लिहा. वरील वाक्यामध्ये अनेक वचन असणारे शब्द कोणते आहेत ते 4 शब्द लिहा.
आणि वरील वाक्यामध्ये एक वचन अनेक वचन अशी जोड्या तयार करायच्या. जसं फूल फुले अशा जोड्या तयार करायच्या आहेत. आता या व्यतिरिक्त तुम्हाला काही उदाहरणं या ठिकाणी मी सांगतो आहे. जसं आमच्या गावाजवळ वारणा नदी आहे. जसं तुम्ही तुमच्या गावाजवळच्या नदीचं नाव घेतलं की आमच्या गावाजवळ वारणा नदी आहे. आणि भारतात अनेक नद्या आहेत. इथं काय झालं, तुमच्या गावाजवळची एकच नदी आली. पण भारताचा जेव्हा उल्लेख केला तिथं अनेक नद्या आल्या. म्हणजे इथं नदी आणि नद्या हे दोन वेगवेगळी वचन असलेली शब्द तुम्हाला पाहायला मिळाली. जसं खेळताना माझी चूक झाली आणि गृहपाठ वहीमध्ये चुका झाल्या. म्हणजे इथं एकच चूक होती पण वहीमध्ये मात्र अनेक चुका होत्या. इथं पण एक वचन आणि अनेक वचन याचा बोध तुम्हाला होतो. काही शब्द असे आहेत तुम्हाला मी आता देतोय की त्याचा वापर करून तुम्हाला वाक्यांची रचना करायची. जसं वेळ वेळा तुम्ही वाक्य तयार, जसं मी वाक्य तयार केलं होतं नदी आणि नद्या, तसं तुम्ही वेळ आणि वेळा यावरून 2 वाक्य तयार करा. वीट आणि विटा यावरून 2 वाक्य तयार करा. टोपी आणि टोप्या यावरून 1 वाक्य 2 वाक्य तयार करा. अशा प्रकारची ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. सक्षम बनूया याच्या अंतर्गत वचन ओळखायचं आहे. पान एक वचन आहे की अनेक वचन आहे. घड्याळ, वह्या, काठ्या, खुर्च्या, चटया अशी 6 शब्द दिलेले आहेत. त्याच्यावरून तुम्ही वचन ओळखायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काही वचन आहेत ते वचन बदलायचे आहेत. जसं आपण फूल दिलं असेल तर फुले करतो ना, तसं वचन बदललं. तसे इथं 10 शब्द दिलेले आहेत. तर त्या शब्दावरून तुम्हाला काय करायचं आहे, वचन बदलायचं आहे. वचन बदलणं म्हणजेच काय, त्या ठिकाणी वस्तू एक असेल तर अनेक वचनामध्ये लिहायचं, अनेक वचन असेल तर ते 1 वचनामध्ये लिहायचं आहे. केस, मासे, मूल, गायी, शाळा, खिडक्या, वृक्ष, पाकळ्या, घड्याळे, फांदी अशी शब्द दिले. तर तुम्हाला काय करायचं आहे, या संदर्भामध्ये 1 वचन असेल तर अनेक वचन करा, अनेक वचन असेल तर 1 वचन करून ही शब्द लिहून ठेवावयाची आहेत. तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की नामावरून जसं लिंगाचा बोध होत असतो, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग, तसं नामावरून एका शब्द वस्तू एक आहे की अनेक आहे याचा बोध होत असतो. त्याला आपण काय म्हणणार आहोत, वचन असं म्हणणार आहोत. तर अनेक वचन आणि 1 वचन ही संकल्पना तुम्हाला या निमित्तानं समजलेली असेल. चला सराव करूया याच्या अंतर्गत. आता यामध्ये काही वाक्य आहेत त्यामधले 1 वचन आणि अनेक वचन कोणते आहेत ते ओळखून लिहायचं आहे. मुले ही देवाघरची फुले आहेत. इथं मुले आणि फुले अशी 2 शब्द आलेले आहेत. तर तुम्ही त्याच्यावरनं 1 वचन आणि अनेक वचन ओळखा. किंवा घरची, तर इथं सुद्धा तुम्ही शब्द ओळखू शकता. एक कळी जमवता जमवता तिथे कळ्यांचा ढीग तयार झाला. नदीत मासे पकडायला गेलेल्या नितीनला आज एकच मासा मिळाला. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला तयार करा. जशी मी मगाशी उदाहरणं तयार केली तशी तुम्हाला दिलेल्या शब्दावरून किंवा अशी काही शब्द तुम्ही तयार करा की ज्याच्यापासून तुम्हाला अनेक शब्द तयार करता येतील. गायक, मित्र, शाळा, घोडा, पक्षी अशी शब्द घ्या किंवा याच्या व्यतिरिक्त शब्द घ्या आणि त्यावर आधारित तुम्ही काय करायचे आहेत, 1 वचन असेल तर अनेक वचन करा आणि ती वाक्यामध्ये वापरा आणि वाक्य तयार करा. नुसतं शब्द लिहिणं वेगळं आणि त्याच्याही पुढे जाऊन आम्हाला जेव्हा अभ्यास करायचा असतो तेव्हा वाक्य तयार करता आले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही वाक्य तयार करायला जाल तेव्हा तुमची भाषा समृद्ध होत जाते. आणि मग एकदा भाषा समृद्ध व्हायला लागली, वाक्य तयार करता येऊ लागले, तर त्याचा लेखनामध्ये सराव होऊन तुम्हाला निबंध लेखन असेल, पत्रलेखन असेल, बातमी लेखन असेल, याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा हा निश्चित होऊ शकतो. तर या पद्धतीने तुम्ही चला सराव करूया, ही संकल्पना पूर्ण कराल. कल्पकूया या अंतर्गत पुन्हा एकदा आपण जसं पाठ्यपुस्तकामधले शब्द शोधलो तसे इथले पण 1 शब्द शोधा. 1 वचनी, अनेक वचनी एकसारखी काही असतात बघा. काही शब्द 1 वचन आणि सारखेच असतात. जसं मी मगाशी काही नावं सांगितलं तशी तुम्ही त्या पुस्तकात काही शब्द आलेत काय ते बघून घ्या आणि नेटच्या साहाय्यानं गुगलमध्ये सर्च करून तुम्हाला काही शब्द तक्ता तयार करता आला तर तेही करू शकता. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, आपण 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दिवसामध्ये ज्या कृती करणार आहात त्या संदर्भाची अधिक माहिती आपण पाहिलेली आहे. आणि यानंतरचा शेवटचा जो आठवडा असेल तो आपण 14 ऑगस्टपर्यंतचा यानंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तेव्हा आपल्याला आता या 6 दिवसामध्ये ज्या काही कृती पूर्ण करावयाच्या आहेत त्या अनुषंगानं जे काही पत्रलेखन असेल, जे काही बातमी लेखन असेल किंवा समानार्थी, विरुद्धार्थी आणि 1 वचन, अनेक वचन या संदर्भाच्या ज्या काही कृती असतील त्या कृती आपण वहीमध्ये पूर्ण करून ठेवावयाच्या आहेत.